कृतज्ञता. शुगरन पक्षी आणि ऋषी. प्राचीन काळी एका घनदाट हिरव्यागार जंगलात देवदत्त नावाचे एक ज्ञानी ऋषी राहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव शांत स्मित असे आणि डोळ्यांत अपार दयाळूपणा होता. दर सकाळी ते नदीकाठी जाऊन ध्यान करीत, त्यानंतर जंगलातील हरिण, माकडे, ससे, पक्षी यांना धान्य पाणी घालत. जंगलातील सगळेच प्राणी त्यांना एखाद्या संरक्षकाप्रमाणे मानत. कधीकधी प्राणी त्यांच्या ओळखीच्या आवाजात किलबिल, गुरगुर, चिवचिव करून त्यांना अभिवादन करीत. ऋषी हसून म्हणाले, नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो. निसर्गात सर्वात सुंदर संगीत तुमचंच. एके दिवशी त्या जंगलात एक सुगरण पक्षी राहत होता. चपळ, मेहनती आणि आपल्या दोन छोट्या पिल्लांची काळजी घेणारी. पावसाळा जरा जोरदार सुरू होता. एक रात्र तर इतकी भीषण वादळी होती की झाडं हालत होती आणि वाऱ्याचा आवाजही भीतीदायक वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषी नदीकाठी जात असताना त्यांना किलबिलाटाचा विचित्र, घाबरलेला आवाज आला. ते थांबले. कोण आहे? कोण अडचणीत आहे? त्यांनी हाक मारली. समोर पाहतात तर सुगरण पक्षी चिंतेने गोल गोल फिरत होता. पावसामुळे तिचे घरटे खाली पडले होते आणि एक छोटे पिल्लू चिखलात अडकले होते. सुगरण ऋषींकडे आर्जवाने पाहत होती. जणू म्हणत होती, किलकिल, कृपा करा, माझ्या पिल्लाला वाचवा. ऋषी धावत गेले. ते म्हणाले, घाबरू नको सुगरणी, मी आहे ना. त्यानं अलगद चिखल बाजूला केला. पिल्लाला हातावर घेतलं. पिल्लू थरथरत होतं. सुगरण जवळ उडत उडत इकडे तिकडे पाहत होती. ऋषींनी पिल्लाला स्वच्छ पानावर ठेवले आणि जवळच्या झाडाखाली सुरक्षित जागा तयार केली. सुगरण ऋषींच्या भोवती चक्राकार उडत सतत किलबिल करत होती. किलकिल, किलकिल, धन्यवाद, धन्यवाद. ऋषी हसून म्हणाले, अगं, धन्यवाद नको. जीव वाचवणे ही माझी जबाबदारीच. काही दिवसांनी जंगल शांत होतं. ऋषी सकाळी औषधी वनस्पती गोळा करत होते. अचानक आकाश काळवंडलं. वीज कडाडली. कडक. अचानक एक मोठा वज्रपात होऊन समोरचं एक प्रचंड जुने झाड हलू लागलं. ऋषींना कळलंही नाही की ते झाड त्यांच्या दिशेने पडत आहे. त्याच वेळी वरून एक ओळखीचा आवाज, किलकिल, किलकिल. ऋषींनी वर पाहिलं. तोच सुगरण पक्षी. ती अत्यंत घाईने, चोचीने, पंखाने हवेचा कट करत त्यांच्या चेहऱ्याकडे बाजूला ढकलण्यासारखे इशारे करत होती. ऋषी चकित झाले. काय झालं? का ओरडते आहेस? सुगरण अजूनच जोरात आवाज करू लागली. किलकिल, किलकिल, मागे, मागे. एक ठिणगी त्यांना जाणवली. त्यांनी झटपट 2 पावले मागे घेतली. क्षणात धडाम. ते प्रचंड झाड अगदी त्यांच्याच ठिकाणी कोसळलं. धूळ उडाली. पक्षी दूर पळाले. क्षणभर जंगल शांत झालं. ऋषी थक्क झाले. सुगरणने त्यांचे प्राण वाचवले होते. ते हळूच वर पाहत म्हणाले, अगं सुगरणी, तू नसतीस तर आज माझं अस्तित्वच उरलं नसतं. सुगरण त्यांच्या भोवती आनंदाने गोल गोल फिरू लागली. किलकिल, किलकिल, आनंद, सुरक्षित, मित्र. ऋषींचे शब्द. ऋषींनी हात जोडून तिला नमस्कार केला. ते हळू आवाजात म्हणाले, मदत करताना कधी प्रतिफळाची अपेक्षा नसावी. पण जेव्हा कोणी कृतज्ञ असतं, तेव्हा ती भावना देवाच्या कृपेप्रमाणेच पावन असते. त्या दिवसापासून ऋषी जंगलातील मुलांना शिकवू लागले. कृतज्ञता म्हणजे विसरू नये. ज्यांनी आपली मदत केली त्यांचं एक छोटंसं धन्यवादही आयुष्य सुंदर करतं. कथेची शिकवण. ज्यांनी आपली मदत केली त्यांचे आभार मानणे हा महान गुण आहे. छोटासा जीवही कृतज्ञ असू शकतो. कृतज्ञतेने नाती अधिक मजबूत होतात. उपकार विसरणं सोपं, पण उपकार मानणंच माणसाला मोठं बनवतं.